मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या बऱ्याच दिवसानंतरच्या ब्लॉग मध्ये. आता आम्ही गावाकडे गेलो होतो आणि असं ठरवलं होतं की डेली ब्लॉग आपण बनवायचे गावाकडे गेल्यानंतर, शेतात गेल्यानंतर, शहरात गेल्यानंतर, पाहुण्यांकडे गेल्यानंतर. पण वेळ कसा निघून गेला 6 दिवस समजलेच नाही. आणि मी आज सकाळी 8 वाजता निघलो होतो आणि 12 वाजता पोहोचले पुण्यात. कारण उद्या आपली कंपनी स्टार्ट होते त्यामुळे. 6 दिवसाची सुट्टी एकदम मजेत गेली, पण खूप फास्ट गेली. समजून पण आलं नाही 6 दिवस कसे गेले. आता ऍक्च्युली मी एकटाच आलेलो आहे आमच्या रूमला. आमचे सगळे जे पण रूममेट्स आहे ते सगळे सोमवारी येणार आहे, म्हणजे संडेला येणार आहे आणि मंडे पासून त्यांच्या कंपनी स्टार्ट आहे. तोपर्यंत आता मी एकटाच. आता उद्या फ्रायडे आहे, उद्या वर्किंग आहे. परत सॅटर्डे आणि संडे सुट्टी असते 2 दिवस. एका दिवसाच्या वर्किंगसाठी मला यावं लागणार. ठीक आहे, काही हरकत नाही. कारण जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे, पार पाडल्याच पाहिजेत. आपण नाही पाडणार तर कोण पाडणार असं समजून चालायचं. तर हे बघा, मी आता आलोय गावाकडनं. माझ्या एवढ्या बॅगा सामान घेऊन आलोय सगळं. ही एक बॅग होती, ह्या 2च बॅग मी नेलेल्या होत्या, घेऊन आलोय. आणि इकडे मी अशी गावाकडनं भाकरी आणली, भाकरी पण घेऊन आलो आणि चटणी पण घेऊन आलो एकत्र. मस्त लागते. आता मी एकटाच आहे आज, सगळे येतील 4-5 दिवसांनी. आणि आज आराम करतो आता. आराम केल्यानंतर मग जातो सिटीत, थोडं फिरून येतो. ऍक्च्युली मला एक नवीन वस्तू घ्यायची आहे आता. तर त्याचं बजेट नाही आहे आपलं सध्या, पण तरी बघूया, घेता आली तर घ्यायचीच आहे ह्या मंथ मध्ये. खूप अडचणी येत आहे ती वस्तू घेण्यासाठी, पण ठीक आहे, काय हरकत नाही. अशी कोणतीच गोष्ट नाही किंवा वस्तू नाही ती घेण्यासाठी अडचण येत नाही. त्यासाठी अडचणी आल्या तर त्यावर पण मात करू आपण. जाऊया. एकदा आपले शूज वगैरे ना व्यवस्थित लावून घ्या. हे शिवप्रसादचे इथे ठेवून दे का? व्यवस्थित ठेवलं ना, शिस्तबद्ध दिसत. हे शूज पण काही आता आपल्याला गरजेचं नाही. एवढे कशी वापरत. चला आता आपण आहे ना, आणलेली भाजी भाकर खाऊन घेऊया. चटणी मिरची काय असेल ते. दरवाजा ओपनच ठेवूया का? हवा पण येते चांगली. ओपनच ठेवूया. आपला कॅमेरा इथे सेट करूया. मला गावाकडनं आहे ना खूप काही दिलं होतं बरं का, माझ्या मम्मीने. मी ना आता कुठं ठेवलंय, हा, ह्याच्यामध्ये ठेवून दिलंय. म्हणजे तरी मी बरंच काही आणलं नाही. चिवडा दिलाय आणि काही ड्राय फ्रुट्स वगैरे आहे. मी चिवडा वगैरे एवढंच आणलं कारण मी जास्त काही खात नाही त्यामुळे. ह्या दिवाळीला जास्त एक्साइटमेंट होती, पण आता आमच्या आजी गेल्यामुळे आम्ही दिवाळी काही जास्त केली नाही. आता हे आम्हाला पाहुण्यांकडे आलेलं पाहुण्यांकडून, त्यामुळे मी काही पार्सल घेऊन आलो इकडे. कारण ह्या वर्षी आम्ही काही केलं नाही. आजी आमच्या 2 महिन्यापूर्वी त्यांना देवाज्ञा झाली, त्यामुळे म्हणजे करायचं नसते वर्षभर असं गोड काय. तर मग आता आपलं काय मराठामुळे जेवण आहे, करून घेऊया आणि मग थोडासा आराम करूया. मस्त जेवण करून झाले माझं. आणि आता मिनिमम 2 दिवस लागेल इथे स्टेबल व्हायला पुण्यात. जेव्हा पण गावाकडून पुण्यात येतो ना, त्यावेळेस मला निदान 2 दिवस तरी इथल्या वातावरणात मिक्स व्हायला लागतं. कारण शनाशनी घरची आठवण येत राहते वारंवार त्यामुळे. आणि आता आजी गेल्यापासून तर मला खूपच जास्त आठवण येते घरच्यांची. असो. आणि आता हे बघा, झोपतो थोड्या वेळ, मस्त आराम करूया. आणि मग 5-6 वाजता तरी उठेल. 5 वाजता उठतो, 6 वाजता नको, कारण 6ला खूप वेळ होतो आणि नंतर बाहेर जायचंय म्हणल्यावर परत रिटर्न यायला पण वेळ होईल सिटीमधनं, त्यामुळे. आणि एक माझं कुरुक्षेत्राचा एक लास्टचा जो पार्ट आहे तो पाहायचा राहिलाय. त्यामुळे लॅपटॉप पण ओपन करून कुरुक्षेत्राचा लास्ट पार्ट आहे तेवढं बघून घेऊ आणि मग मस्त झोप काढू. आणि डायरेक्ट उठू 5 वाजता. आता कोणीच नाही रूमला, फक्त आपणच. तर मित्रांनो, मी 1:30 वाजता झोपलो होतो आणि आता उठलो. आता 4 वाजून 10 मिनिटं झाले आणि मी झोपेतून उठल्या उठल्या
एक लॅपटॉप साठी स्टँड सर्च करत होतो ब्लिंकिट वरती. तर मी ते मागवलंय. ओपन होतं ब्लिंकिट वरती. तर ते मी अप्लाय केलं. आता मला ते 150 रुपयालाच ते स्टँड पडले आणि 10 मिनिटात डिलिव्हरी येणार होती. तर आता ऑलरेडी 6 मिनिटं झाले आणि 4 मिनिटं राहिले. आपण बघूया 10 मिनिटात येते का काय ब्लिंकिट वरती. कारण त्यांचं असं मोठं आहे की सगळ्यात फास्ट डिलिव्हरी ते देतात. बघूया आता 4 मिनिटात येते का काय आपली डिलिव्हरी. आपण गॅलरीत जाऊन थांबू तोपर्यंत. ऍड्रेस दिलेला आहे त्या ऍड्रेस वरती येऊन जाणार आहे. इथे येत असतो ब्लिंकिटला. आमचे फ्रेंड लोक पण मागवतात ब्लिंकिट वरनं बरंच काही या ऍड्रेस वरती. तर इथे येऊन जाईल आता. तोपर्यंत आपण वेट करूया. तर मित्रांनो ब्लिंकिटनी 10 मिनिटात ऑर्डर पोच करायचं पॉपअप नोटिफिकेशन दिलं होतं. तर बरोबर 10 मिनिटातच आपला पार्सल आलंय. बघूया आपण त्याला अनबॉक्सिंग करूया. एवढी तर मोठी वस्तू नाहीये बट तरी बघूया अनबॉक्सिंग करूया कसं आलंय काय. व्हिडिओवरती त्यांनी टॅग दिलाय ब्लिंकिटचा आणि इंडिया लास्ट मिनिट ऍप म्हणतो. खूप फास्ट डिलिव्हरी होऊन गेलं नाही. आवडली आपल्याला सगळी. मी रेटिंग पण देऊन टाकलं लगेच. चांगलं काम करते त्यामुळे रेटिंग द्यायला काय हरकत नाही. त्याच्यामध्ये आपलं जे स्टँड मागवलंय तेच आलंय की काय ते बघूया वगैरे. मग आपण ठरवू. वा पोट्रॉनिक्स पोट्रॉनिक्सचं मागवलं आपण पोट्रॉनिक्स. आणि हेवी पण आहे जरासं. 1 वर्षाची वॉरंटी देखील आहे आणि मेटल लॅपटॉप स्टँड आहे. ऑफर मध्ये मिळाले. तसं हे खूप महाग आहे. त्याच्यावरती किंमत बघूया. इथे आहे का किंमत. हा 1999 किंमत आहे याची. इथे तुम्हाला दिसत असेल तर 1999 आणि आपल्याला फक्त पडलंय ते 150 रुपयाला. तर आपण एक बॅग आहे आणि त्या बॅग मध्ये स्टँड. डिझाईन पण किती छान आहे. या अशा पद्धतीचं स्टँड आहे. ओके त्याला ओके असेल आणि ह्याच्यावरती असेल ते. आता हे तर आपण असं साईज. हा ओके असं आहे. आणि आता आपला लॅपटॉप ठेवून बघूया. लॅपटॉप बसला म्हणजे झालं. येस परफेक्ट एकदम परफेक्ट. याची साईज आपण ऍडजस्ट पण करू शकतो. थोडस आपल्याला पडतं हवं असेल तर पडतं पण घेता येईल. लॅपटॉप काढून घेऊया. त्याची हाईट ऍडजस्ट नुसार आपल्याला जशी हाईट घ्यायची तशी. तरी ते आपण असं केलं तर एवढी हाईट आपल्याला. हा एवढी हाईट मिळते. त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी घेऊ शकतो आपण. ही ही जी साईज आहे ही मला असं वाटते बेटर आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे. ठीक आहे खूप स्ट्रॉंग आहे स्टँड. हा ही बेटर आहे. ही बेटर आहे. हे बघा किती छान बसलाय लॅपटॉप आपला त्याच्यावरती. टेबल वरती ठेवल्यानंतर ते अजून अट्रॅक्टिव्ह दिसते. ज्यावेळेस आपण चेअर वरती बसून टेबल वरती काम करतो ना त्यावेळेस. हो थँक यू सो मच ब्लिंकिट. आपने मेरा प्रोडक्ट 10 मिनट में मेरे पास ला के दिया. इसके लिए मेरी तरफ से आपको हार्दिक हार्दिक शुभकामनाएं और थैंक यू सो मच. हैप्पी दीपावली. दीपावली की अच्छी अच्छी ऑफर आहे ना त्यामुळे कमी रुपयात मिळून गेले मला स्टँड. अरे काय हा दिवाळी लागलीये. थंडीचे दिवस सुरू झाले तरी पाऊस काय उरकायचं नावच आहे ना. मुलं फटाके वाजत होती खाली ना अचानक पाऊस आला बघा एकदम अचानक आलाय.
ऊन पडलेलं होतं वितीनं 5 मिनिटामध्ये सगळं काही झालं. मग झाला पाऊस चालू. थोडी तरी सुट्टी दे देवा. किती हाल करणार आहेस आमचे. किती पाणी साचलंय मित्रांनो गॅलरी मध्ये फक्त 5 मिनिटामध्ये एवढा पाऊस झालाय तुफान. बघा एवढं पाणी. मी या ठिकाणावरून पहिल्यांदाच एवढ्या खालून निघून जाताना बघते. ए लँडिंग होणार आहे आता. खतरनाक दिसत खालून पण. झूम केलं तर अजून भारी. ए वा